नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पाहणार आहोत आपण क्लास FYBSc सेमिस्टर सेकंडचा लेक्चर नंबर 8. सब्जेक्ट आहे आपल्याला MT 121 थेरी ऑफ इक्वेशन. आपण पाहत आहोत युनिट 2 पॉलिनॉमियल. त्यामधला आपण पॉइंट पाहत आहोत 2.8 डिस्कार्ट रूल्स ऑफ साइन्स. ठीक आहे, चला तर पाहूया आपण डिस्कार्ट रूल्स फॉर साइन. हे आपण मागच्या लेक्चर मध्ये आपण हा सिलेबस पाहतोय. या सिलेबस मधला आता आपला हा 8वा लेक्चर आहे. ठीक आहे, तर बघा आपण पाहूया डिस्कार्ट रूल्स काय राहतो. तर डिस्कार्ट रूलचा वापर हे होतो की तुमच्याकडे जर एखादी पॉलिनॉमियल असेल, कोणती पॉलिनॉमियल, सपोज x⁻8 - x⁻7 प्लस x² प्लस 7x प्लस 3 = 0, या इक्वेशन पॉलिनॉमियल इक्वेशन मध्ये किती पॉझिटिव्ह रूट्स आहे आणि किती निगेटिव्ह रूट्स आहे हे चेक करण्यासाठी आपण काय वापरतो, डिस्कार्ट रूल्स ऑफ साइन. जेवढे पॉझिटिव्ह रूट्स आणि निगेटिव्ह रूट्स येतील त्याला आपण काय म्हणतो, रिअल रूट्स. आणि याच्या व्यतिरिक्त जे असेल त्याला आपण नॉन रिअल म्हणतो. आपण पुढे शिकणार आहोत, भरपूर एक्झाम्पल घेणार आहोत रिअल रूट. त्या नॉन रिअल रूटलाच आपण म्हणतो कॉम्प्लेक्स रूट. कॉम्प्लेक्स रूट. ओके, आता बघा पहिला आहे तुमच्याकडे रूल फॉर पॉझिटिव्ह रूट्स. पहिलं काम आहे रूल्स फॉर पॉझिटिव्ह रूट्स. तर इथे बघा डिस्कार्ट रूल्स मध्ये काय आपल्याकडे पॉझिटिव्ह रूट किती आहे आणि निगेटिव्ह रूट्स काढायचे आहे. तर पॉझिटिव्ह रूट्स बघा, सपोज तुमच्याकडे ही पॉलिनॉमियल आहे, ही पॉलिनॉमियल. तर पॉझिटिव्ह रूट्स काढण्यासाठी सपोज तुमच्याकडे हा f(x) आहे, त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह रूट्स काढायचं आपल्याला. तर कसं काढणार बघा की अल्टरनेट बघा, पॉझिटिव्ह नंतर निगेटिव्ह किती वेळेस आलाय किंवा निगेटिव्ह नंतर पॉझिटिव्ह किती वेळेस आलाय याला आपण म्हणतो अल्टरनेट. पॉझिटिव्ह नंतर निगेटिव्ह किंवा निगेटिव्ह नंतर पॉझिटिव्ह किती वेळेस आला तर तो असतो आपल्याकडे काय, पॉझिटिव्ह रूट्स. त्याच्यानंतर आपण काय करणार बघा, f(-x) घेणार, म्हणजे x रिप्लेस करायचं आपल्याला -x ने. आणि त्याच्यानंतर पण सेम रूल, पॉझिटिव्ह नंतर निगेटिव्ह किंवा निगेटिव्ह नंतर पॉझिटिव्ह असेल किती वेळेस आला तो असतो आपल्याकडे निगेटिव्ह रूट्स. बघा पॉझिटिव्ह रूट्स मध्ये क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये चेक करायचं आपल्याला, आणि निगेटिव्ह रूट्स मध्ये काय की x रिप्लेस बाय -x करायचं. ठीक आहे, तर बघा आता मी एक एक्झाम्पल घेतो तुमच्याकडे. बघा पॉझिटिव्ह रूट साठी काय अल्टरनेट. आता एक एक्झाम्पल घेतो मी तुमच्याकडे. आपल्याला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह रूट्स काढायचे पहिले. तर पॉझिटिव्ह प्लस निगेटिव्ह मिळून तुमच्याकडे रिअल रूट्स होतो. आणि टोटल रूट्स बघा, जेवढे पॉलिनॉमियलची डिग्री असेल, सपोज एखाद्या पॉलिनॉमियलची डिग्री 8 असेल तर त्याच्याकडे किती रूट्स असतात, 8. ओके, आपण पॉझिटिव्ह रूट्स काढणार आणि निगेटिव्ह रूट्स काढणार, हे दोन्ही मिळून जे तयार होतं त्याला आपण रिअल रूट्स म्हणतो. ओके, रिअल रूट्स. आणि याच्या व्यतिरिक्त जे असेल त्याला आपण म्हणतो नॉन रिअल म्हणजेच कॉम्प्लेक्स रूट. चला तर आपण पहिला एक्झाम्पल पाहूया. बघा पहिल्या एक्झाम्पल मध्ये तुमच्याकडे f(x) कोण दिलाय, हा f(x) हॅज ओनली वन रिअल रूट. याला एकच रिअल रूट दाखवायचं आपल्याला. तर पहिलं काम काय करणार आपण, जो आपल्याला हा आहे याला आपण f(x) मानणार. ओके, चला f(x) झालं. तर f(x) मध्ये तुमच्याकडे पहिली टर्म कोणती आहे, पॉझिटिव्ह आहे. दुसरी टर्म पण कोणती आहे, पॉझिटिव्ह आहे. बघा दुसरी टर्म पण पॉझिटिव्ह आहे. तिसरी टर्म पण कोणती, पॉझिटिव्ह. असं झालं का की प्लस नंतर मायनस आला किंवा मायनस नंतर प्लस आला. बघा एकही टर्म असं झालं नाहीये, म्हणजे अल्टरनेट साइन एकही नाहीये. म्हणजे प्लस नंतर मायनस एकदाही आला नाही किंवा मायनस नंतर प्लस एकदाही नाही आला, म्हणून याला नो पॉझिटिव्ह रूट्स. म्हणजे बघा f(x) साइन्स आर, पहिला पॉझिटिव्ह रूट्स, दुसरा बी पॉझिटिव्ह, तिसराही पॉझिटिव्ह. दॅट मीन्स नंबर ऑफ साइन नो चेंजेस. याच्यामध्ये काही चेंजेस झाला का, नाही. काही चेंज झाला नाही म्हणजे 0 चेंज झाला, तर तुमच्याकडे नो पॉझिटिव्ह रिअल रूट्स. ठीक आहे, पॉझिटिव्ह रिअल्स आपल्याकडे एकही रूट नाही. आता आपण निगेटिव्ह रूट्स काढणार आहोत. तर निगेटिव्ह रूट्स कसं काढणार आपण, त्याच्या अगोदर बघा कोणत्याही मायनसची पॉवर -x असेल, मायनसची पॉवर जर इव्हन असेल तर आन्सर येतो पॉझिटिव्ह मध्ये, आणि मायनसची पॉवर जर ऑड असेल म्हणजे विषम संख्या असेल तर आन्सर येतो निगेटिव्ह. ओके, चला तर इथं बघा आपण काय करणार आहे आता की हा जो क्वेश्चन आहे तुमच्याकडे, हा क्वेश्चन, त्या क्वेश्चन मध्ये बघा आपण काय करणार, -x घेणार, म्हणजे x रिप्लेस काय करणार आहे, -x. तर इथं x³ आहे, तर -x³ म्हणजे x च्या काय घ्यायचं आपल्याला, -x प्लस 5 इंटू परत सेम या x² काय -x² आणि प्लस 7 झालं. आता मायनसची पॉवर किती आहे तुमच्याकडं, ऑड आहे, तर आन्सर किती येणार तुमच्याकडं, -x³. परत 5 ला 5, परत मायनसची पॉवर किती आहे, इव्हन, तर आन्सर प्लस येणार म्हणजे 5x² आणि प्लस तुमच्याकडे 7 ला 7. आता बघूया आपण साइन किती चेंज झाला. बघा इथं प्लस, पहिला मायनस आहे, दुसरा कोण आहे तुमच्याकडे, प्लस आहे, आणि तिसरा कोण आहे, प्लस. मग बघा इथं एक तर आपल्याकडे प्लस नंतर मायनस आला पाहिजे किंवा मायनस नंतर प्लस आला पाहिजे. मग एकच बघा, मायनस नंतर किती आला तुमच्याकडे, एकदा प्लस, आणि प्लस नंतर प्लस आला. मग असं चालणार नाही, फक्त एकदाच चेंज झाला
प्लस नंतर मायनस किंवा मायनस नंतर प्लस. एकदा चेंज झाला तर साइन्स आर मायनस प्लस मायनस सॉरी प्लस. त्याच्यामध्ये नंबर ऑफ साइन चेंजेस किती झाले आपल्याकडे एकच झाला. तर जेवढे चेंज झाला तेवढेच रूट्स असतील. मग 1 निगेटिव्ह रूट्स. निगेटिव्ह कधी असतात तुमच्याकडे एफ ऑफ मायनस एक्स ज्यावेळेस आपण चेक करतो त्यावेळेस तुमच्याकडे निगेटिव्ह रूट्स असतात. आणि क्वेश्चन जो दिलेला आहे ऍज इट इज त्याला चेक करतो आपण पॉझिटिव्ह रूट्स. तर त्या इक्वेशनला बघा पॉझिटिव्हला 0 आणि निगेटिव्हला 1 रूट्स. टोटल मिळून रिअल रूट्स किती झाले तुमच्याकडे एक रिअल रूट. सपोज याच क्वेश्चनला विचारलं असतं की नॉन रिअल किती आहे तर टोटल किती आहे तुमच्याकडे 3 आहे. 3 मधून एक रिअल गेला म्हणजे उरले किती तुमच्याकडे 2 जे आहे तुमच्याकडे नॉन रिअल रूट्स भेटतील. ओके चला पुढचा क्वेश्चन पाहूया आपल्याकडे. बघा पुढच्या क्वेश्चन मध्ये तुमच्याकडे काय आहे की x⁻10 आहे. x⁻10 म्हणजे याला किती रूट्स असतील आता 10. शो दॅट x⁻10 मायनस x⁻4 x⁻3 मायनस 5x² प्लस 2 इक्वल टू 0 हॅज ऍटलिस्ट 4 नॉन रिअल रूट्स. किती 4 नॉन रिअल म्हणजे 4 कॉम्प्लेक्स रूट आपल्याला दाखवायचा आहे. म्हणजेच काय तुमच्याकडे 6 जर रिअल रूट आले तर नॉन रिअल किती आले 4. बघा इथं टोटल जे असतात बघा टोटल जे आपल्याकडे येणार आहे टोटल रूट्स किती येणार आहे 10. ओके 10 पैकी रिअल रूट प्लस नॉन रिअल रूट इक्वल टू किती यायला पाहिजे 10. तर तुमच्याकडे बघा नॉन रिअल किती दाखवायचं आपल्याला 4 दाखवायचंय. याचा मिनिंग काय की रिअल किती आले पाहिजे 6 आले पाहिजे. तर रिअल मध्ये 2 टाइप आहेत कोणते एक पॉझिटिव्ह वाला आणि एक निगेटिव्ह वाला. तर पॉझिटिव्ह निगेटिव्ह मिळून किती झाले पाहिजे 6 रूट झाले पाहिजे. त्याला चेक करूया. तर पहिलं काम आपण काय करणार इथं तर पहिलं काम अल्टरनेट साइन. बघा अल्टरनेट साइन देऊन टाकूया. बघा इथं पहिलं पॉझिटिव्ह आहे हा निगेटिव्ह आहे हा निगेटिव्ह आणि हा पॉझिटिव्ह. ओके आता बघा तुमच्याकडे रूट्स कोणते आले पहिला प्लस मायनस 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 प्लस. तर अल्टरनेट बघा किती वेळ झालं की प्लस नंतर मायनस आला किंवा मायनस नंतर प्लस आला. तर बघा पहिला प्लस नंतर मायनस आला 1 झाला. परत इथं मायनस नंतर मायनस आला चालत नाही. परत मायनस नंतर मायनस आला चालत नाही. परत मायनस नंतर प्लस आला बघा किती 2. तर नंबर ऑफ साइन किती चेंजेस झाले तुमच्याकडे 2. तर याचा पॉझिटिव्ह रूट्स किती आले तुमच्याकडे 2. चला 2 पॉझिटिव्ह रूट्स आले आपल्याकडे. आता आपण निगेटिव्ह रूट्स पाहूया. निगेटिव्ह साठी काय करतो आपण की एक्स जो आहे तो रिप्लेस करतो मायनस एक्स ने. ओके चला तर करूया तुमच्याकडे एफ ऑफ मायनस एक्स इक्वल टू बघा हा क्वेश्चन x⁻10 म्हणजे कोण मायनस x⁻10 तर मायनस परत किती मायनस x⁻2 किती तुमच्याकडे 4 नंतर मायनस परत मायनस x⁻2 किती तुमच्याकडे 3 मायनस 5 इंटू परत मायनस x⁻2 किती स्क्वेअर आणि प्लस 2 इक्वल टू 0. म्हणजे आपण काय केलं की जिथं जिथं x होता क्वेश्चन मध्ये त्या x रिप्लेस केला कशाने मायनस x ने. बघा मायनसची पॉवर जर तुमच्याकडे इव्हन असेल तर आन्सर काय येतो पॉझिटिव्ह. परत मायनसला मायनस परत x मायनसची पॉवर तुमच्याकडे 4 आहे तर मायनसची पॉवर 4 म्हणजेच काय इव्हन म्हणजे x⁻4 परत तुमच्याकडे मायनस. आता मायनसची पॉवर किती आहे तुमच्याकडे ऑड तर आन्सर किती येणार आहे मायनस. मायनस आणि हा समोरचा मायनस बघा मायनस आणि हा आन्सर पण काय येणार आहे मायनस 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 काय झाले तर प्लस झाले. परत सिमिलरली मायनसची पॉवर किती तुमच्याकडे इव्हन तर आन्सर काय येणार आहे मायनस म्हणजे 5 मायनसला मायनस 5x आणि मायनस x⁻2 किती तुमच्याकडे x² आणि प्लस 2 इक्वल टू 0. तर बघा आपल्याकडे हे आलेलं आहे. आता आपण अल्टरनेट साइन बघूया की अल्टरनेट साइन किती आलेली बघा. पहिलं पॉझिटिव्ह नंतर निगेटिव्ह नंतर पॉझिटिव्ह निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह. चला अल्टरनेट साइन बघा प्लस नंतर मायनस आला 1 टाइम्स मायनस नंतर प्लस आला 2 टाइम्स परत प्लस नंतर मायनस आला 3 टाइम्स मायनस नंतर प्लस आला किती 4 टाइम्स. म्हणजे तुमच्याकडे नंबर ऑफ साइन चेंजेस किती झाले 4. आणि आपण काय घेतलं होतं x रिप्लेस बाय मायनस एक्स म्हणजे निगेटिव्ह रूट्स. तर निगेटिव्ह रूट्स किती आला तुमच्याकडे 4 टाइम्स 4 टाइम्स निगेटिव्ह रूट्स आले. तो टोटल डिग्री किती तुमच्याकडे 10. तर तुमच्याकडे मॅक्सिमम रिअल रूट्स म्हणजे मॅक्सिमम रिअल रूट किती पॉझिटिव्ह तुमच्याकडे 2 आले आणि निगेटिव्ह किती आले तुमच्याकडे 2. टोटल किती झाले 6. 6 रिअल रूट झाले. तर नॉन रिअल किती होईल आता 4 का कारण टोटल 10 रूट्स असतील तुमच्याकडे तर त्याच्यामधून जर नॉन रिअल म्हणजे काय टोटल मधून आपण रिअल रूट जर मायनस केले तर तुमच्याकडे 4 जे आहे ते झाले कॉम्प्लेक्स रूट किंवा नॉन रिअल रूट्स. सिमिलरली आता पुढचा क्वेश्चन बघूया आपण. बघा शो दॅट 2x⁻7 प्लस 3x⁻4 प्लस 3x प्लस k इक्वल टू 0. आता इथं तुम्हाला विचारलं की ऍटलिस्ट 2 कॉम्प्लेक्स रूट्स.
तर आता आपल्याकडे के वर डिपेंड आहे की रूट्स बघा के पॉझिटिव्ह पण असू शकतो, के निगेटिव्ह पण असू शकतो आणि के ची व्हॅल्यू 0 पण असू शकते, काही असू शकतं. के माहित नाही कसं आहे आपल्याकडे, तर आपण पहिल्या केसमध्ये बघा के पॉझिटिव्ह घेऊन बघूया. जर के ची व्हॅल्यू बघा केस फर्स्ट मध्ये के ग्रेटर दॅन 0 म्हणजे काय की के पॉझिटिव्ह, के काय तुमच्याकडे के इज अ पॉझिटिव्ह. मग के ची जर पॉझिटिव्ह व्हॅल्यू घेतली तर पहिलं बघा डायरेक्ट आपण साइन चेंज होतो का बघा, पहिला प्लस बघा प्लस, दुसरा पण प्लस प्लस, तिसरा पण प्लस प्लस आणि चौथा पण प्लस, सगळे प्लस आहे. तर एकही झालं का चेंज, प्लस नंतर मायनस नाही आला आणि मायनस नंतर प्लस नाही आला. याचा मिनिंग काय की एकही साइन चेंज झाला नाही, नो साइन चेंजेस. किती वेळ झिरो चेंजेस, म्हणजे याचा मिनिंग काय नो पॉझिटिव्ह रूट्स झाला. आता आपण निगेटिव्ह घेऊन बघूया. याच क्वेश्चनला बघा मी काय करतो आता एक्स रिप्लेस बाय मायनस एक्स. चला तर करतो एफ ऑफ मायनस एक्स इक्वल टू, चला करूया 2 ला 2 एक्सच्या जागी काय ना आता मायनस एक्स एक्स रेस टू 7 प्लस 3 इंटू एक्सच्या जागी काय ना आता मायनस एक्स रेस टू 4 प्लस 3 इंटू मायनस एक्स आणि प्लस किती तुमच्याकडे के इक्वल टू 0. चला बघा 2 ला 2 बघा 2 ला 2 मायनस एक्स ची पॉवर किती आहे तुमच्याकडे 7, 7 काय आहे ऑड, तर एक मायनस ची पॉवर जर ऑड असेल तर आन्सर येतो मायनस, म्हणून मायनस 2 एक्स रेस टू 7 प्लस सिमिलरली 3 ला 3 मायनस एक्स रेस टू पॉवर 4 आहे, 4 पॉवर म्हणजे इव्हन आहे, इव्हन असेल तर आन्सर येतो प्लस, परत इथं 3 इंटू एक्स ची पॉवर किती आहे तुमच्याकडे मायनस, म्हणजे मायनस एक्स रेस टू 1 आहे, 1 म्हणजे ऑड आहे, तर मायनस तुमच्याकडे किती येईल 3x आणि प्लस के इक्वल टू 0. चला आता आपल्याकडे काढला आपण अल्टरनेट साइन बघूया. पहिलं मायनस आहे, दुसरा प्लस आहे, तिसरा मायनस आहे, चौथा प्लस आहे. तर बघूया अल्टरनेट साइन. तर मायनस इंटू प्लस एक टाइम झाला, प्लस इंटू मायनस 2 टाइम झाले आणि मायनस इंटू प्लस किती झाले 3 टाइम. टोटल नंबर ऑफ साइन चेंजेस किती झाला तुमच्याकडे 3 टाइम्स. तर टोटल डिग्री किती आहे 7 डिग्री आहे तुमच्याकडं. आणि बघा रिअल रूट, रिअल पॉझिटिव्ह रिअल रूट किती आले तुमच्याकडे 0, निगेटिव्ह रिअल रूट किती आले तुमच्याकडे 3. तर टोटल रिअल रूट किती झाले तुमच्याकडे, रिअल रूट किती 3 झाले. ओके, तर नॉन रिअल किती येईल तुमच्याकडे, टोटल जर 7 डिग्री असेल तर 7 रूट्स असतील, 7 मधून तुमच्याकडे रिअल गेले किती 3, तर नॉन रिअल किती राहिले तुमच्याकडे 4 नॉन रिअल रूट राहिले. ओके, केस आपण सेकंड बघूया. के निगेटिव्ह असेल तर, आता के निगेटिव्ह म्हणजेच काय, हा निगेटिव्ह होऊन जाईल. ओके, के याला म्हणतो आपण के इज अ निगेटिव्ह. ओके, के जर निगेटिव्ह असेल तर बघा हा निगेटिव्ह होऊन जाईल, प्लस म्हणजे मायनस के होऊन जाईल. मग पहिला प्लस साइन आहे, दुसरा प्लस साइन आहे, तिसरा पण प्लस साइन आहे, चौथा काय झाला मायनस. मग आपल्याला नंबर ऑफ पॉझिटिव्ह साइन रूट्स काढायचे आहे. तर नंबर ऑफ पॉझिटिव्ह रूट्स कसे, प्लस नंतर मायनस आला बघा, प्लस नंतर प्लस नाही चालत, प्लस नंतर प्लस नाही चालत, पण एक टाइम जो आहे तो प्लस नंतर मायनस आला किंवा मायनस नंतर प्लस आला तरी चालतो. मग इथे किती नंबर ऑफ चेंजेस किती झाले तुमच्याकडे 1. तर पॉझिटिव्ह रूट्स किती आला तुमच्याकडे 1. आता आपण निगेटिव्ह रूट्स बघूया. निगेटिव्ह रूट साठी काय करतो आपण, एक्स रिप्लेस बाय काय करतो, एक्स रिप्लेस बाय मायनस एक्स. ओके, तर चला इथं बघा एफ ऑफ मायनस एक्स इक्वल टू क्वेश्चन मध्ये किती 2 इंटू मायनस एक्स रेस टू 7 प्लस 3 इंटू मायनस एक्स रेस टू 4 प्लस 3 इंटू मायनस एक्स आणि प्लस, आणि हा के पण कसा आहे तुमच्याकडे आता निगेटिव्ह. ओके, निगेटिव्ह आहे. मग बघा 2 हा एक्स रेस टू 7 म्हणजे काय मायनस 2 7, मग मायनस 2 एक्स रेस टू 7 प्लस बघा हा पॉझिटिव्ह मायनस एक्स रेस टू 4 काय पॉझिटिव्ह प्लस 3 एक्स रेस टू 4 परत मायनस 3 इंटू एक्स किती मायनस 3x आणि मायनस के. आता इथं तुमच्याकडे किती बघा, हा पहिला मायनस नंतर प्लस मायनस आणि मायनस. तर साइन कसे आले तुमच्याकडे मायनस इंटू प्लस, प्लस इंटू मायनस मायनस. आता आपल्याकडे अल्टरनेट बघा, मायनस नंतर प्लस आला 1 टाइम्स, प्लस नंतर मायनस आला 2 टाइम्स. ओके, नंतर मायनस नंतर मायनस आला चालत नाही. तर तुमच्याकडे नंबर ऑफ साइन चेंज किती झाले 2. तर निगेटिव्ह रूट्स किती आले तुमच्याकडे 2. आता बघा टोटल रूट्स किती आहे तुमच्याकडे, टोटल रूट्स डिग्री किती आहे 7, रूट्स किती असतील 7. तर आपल्याकडे पॉझिटिव्ह रूट्स किती आले, पॉझिटिव्ह रिअल रूट्स 1, निगेटिव्ह रिअल रूट्स किती आले तुमच्याकडे, निगेटिव्ह रिअल रूट्स किती आले 2. तर टोटल किती झाले तुमच्याकडे रिअल रूट्स इक्वल टू किती 3. तो टोटल किती आहे तुमच्याकडे 7 आहे, 7 मधून 3 गेले तर 4 काय राहिले तुमच्याकडे नॉन रिअल रूट्स. ओके, आता पुढचा बघा, त्याला आपण कॉम्प्लेक्स रूट पण म्हणतो नॉन रिअल रूटचा. तिसऱ्या केसेस मध्ये जर के 0 झाला बघा, के ची व्हॅल्यू जर 0 झाली तर हा के 0 झाला तर राहिलं काय तुमच्याकडे 2x रेस टू 7 प्लस 3x रेस टू 4 प्लस 3x इक्वल टू 0. सपोज मी x जर कॉमन काढला बघा, इथं पण x आहे, इथं पण x आहे, इथं पण x आहे, तर x कॉमन काढल्यानंतर काय झालं 2x रेस टू 6, कारण 1 ने पॉवर कमी झाली
3x⁴ होता 3x² झाला आणि 3 ला 3. तर बघा इथं अल्टरनेट साइन बघा, प्लस नंतर मायनस बघा, सगळे प्लस प्लस आणि प्लस, सगळे प्लस प्लस आहे. पण एक जो आहे x इंटू बघा, x बाहेर आलेला तर x = 0, पण आपण काय म्हणतो पॉझिटिव्ह रूट्स, म्हणजे x = 0 हा एक रिअल रूट झाला, कारण x कॉमन काढल्यामुळे x = 0. का? कारण या दोघांचा गुणाकार जर 0 असेल तर दोघांपैकी एक 0 असेल, म्हणजे x = काय 0 आला, एक रिअल रूट आला. आता आपण पॉझिटिव्ह रूट चेक करूया. पॉझिटिव्ह साठी बघा 2x6 3x³ + 3 सगळे पॉझिटिव्ह आहेत. सगळे पॉझिटिव्ह असेल तर अल्टरनेट साइन नाहीये, नो साइन चेंजेस, म्हणजे किती 0 पॉझिटिव्ह रूट्स, नो पॉझिटिव्ह रूट्स. आता निगेटिव्ह रूट्स बघूया. x च्या जागी काय पुट करायचं आपल्याला -x, तर 2x⁻⁻6 इथं बघा f of -x = 2 × -x⁻⁶ प्लस 3 × -x³ आणि प्लस 3. ओके, आता बघा मायनसची पॉवर इव्हन आहे, आन्सर काय येईल प्लस, परत x ची पॉवर ऑड आहे तर आन्सर येईल -3x³ आणि प्लस 3. बघा पहिला एक पॉझिटिव्ह, दुसरा निगेटिव्ह आणि हा पॉझिटिव्ह. ओके, तुमच्याकडे एक रिअल रूट आलेला 0 आला. आता अल्टरनेट साइन किती आहे बघा, प्लस मायनस प्लस. ओके, आता इथं येऊया, प्लस नंतर मायनस आला 1 झाला, नंतर मायनस नंतर प्लस आला 2 झाला, तर तुमच्याकडे नंबर ऑफ साइन चेंजेस किती झाले 2. तर निगेटिव्ह रूट्स किती आले तुमच्याकडे 2. तर टोटल किती बघा, एक 0 वाला रिअल रूट्स मध्ये एक 0 वाला आणि एक दुसरा कोण म्हणजे तुमच्याकडे 1 आणि निगेटिव्ह वाला किती तुमच्याकडे 2. टोटल किती झाले 3. तर टोटल 2 टोटल किती झाले 3. तर आपल्याकडे टोटल रूट्स किती आहे 7 मधून तुमच्याकडे किती रिअल रूट्स किती गेले 3 गेले, तर राहिले तुमच्याकडे 4. अशा पद्धतीने किती झाले तुमच्याकडे कॉम्प्लेक्स रूट 4 येतील. हा झाला क्वेश्चन. आपण पाहूया आता एक्सरसाइजचा क्वेश्चन. सॉरी, एक्सरसाइजच्या अगोदर एक 4th क्वेश्चन पाहूया. शो दॅट द इक्वेशन x⁻n−a = 0 a पॉझिटिव्ह आहे, ठीक आहे, हॅज एक्झॅक्टली 2 रिअल रूट्स इफ n इज इव्हन. n जर इव्हन असेल तर तुमच्याकडे काय येईल, एक्झॅक्टली 2 रिअल रूट्स येतील. तर बघूया आपण पहिला केसमध्ये n इज इव्हन. ओके, आपल्याला n जर इव्हन असेल बघा, x⁻n−a = 0. n जर इव्हन असेल तर बघा हा पहिला पॉझिटिव्ह आणि हा निगेटिव्ह, अल्टरनेट किती साइन झाला 1 झाला, म्हणजे पॉझिटिव्ह रूट्स किती तुमच्याकडे नंबर ऑफ साइन चेंजेस किती झाला 1, तर नंबर ऑफ पॉझिटिव्ह रूट्स किती आले 1. आता सेम याला आपण काय करायचं, f of -x ने रिप्लेस करायचं आहे. तर -x⁻n−a. आता मायनसची पॉवर इव्हन आहे, इथं पहिला आपण कंडिशनच घेतली तर x⁻n−a, परत सेम तोच येईल आन्सर. मग हा पहिला पॉझिटिव्ह निगेटिव्ह, परत किती आला तुमच्याकडे एक साइन चेंज झाला प्लस नंतर मायनस, तर निगेटिव्ह रूट्स पण किती आले तुमच्याकडे 1. ओके, म्हणजे एकदा चेंज झाला तर निगेटिव्ह रूट्स 1, तर टोटल रिअल रूट्स किती पॉझिटिव्ह 1 निगेटिव्ह 1 मिळून किती झाले टोटल 2. तर द गिव्हन इक्वेशन हॅज एक्झॅक्टली 2 रिअल रूट्स. चला पहिल्या कंडिशनला ठीक आहे, दुसऱ्या कंडिशनला आपण पाहूया n इज ऑड. आता बघा पहिला n इज ऑड, x⁻n−a = 0. आता सध्या तरी आपण ज्यावेळेस पॉझिटिव्ह चेक करतो त्यावेळेस काहीच करत नाही, पहिला पॉझिटिव्ह नंतर निगेटिव्ह आहे. ओके, तर पॉझिटिव्ह नंतर किती आला तुमच्याकडे निगेटिव्ह आला, तर आपण रिअल रूट्स पाहूया. तर बघा पॉझिटिव्ह नंतर निगेटिव्ह आला म्हणजे एकदा चेंज झाला, तर तुमच्याकडे पॉझिटिव्ह रूट्स किती आले 1. ओके, आता दुसरं घेऊया f of -x. बघा f of -x = किती -x ची पॉवर किती तुमच्याकडे ऑड -a = 0. ओके, आता बघा मायनसची पॉवर जर ऑड असेल तर आन्सर किती तो -x⁻n−a. तर निगेटिव्ह दोन्ही पण निगेटिव्ह आहे, तर चेंज झालं का तुमच्याकडे एकदाही चेंज झाला नाही, नो साइन चेंजेस. तर नंबर ऑफ नो निगेटिव्ह रूट्स, टोटल नंबर ऑफ रूट्स = किती 1. का पॉझिटिव्ह एकच आला आणि निगेटिव्ह किती आला तुमच्याकडे 0 आला, म्हणजे निगेटिव्ह एकही रूट नाही आहे. हेन्स द इक्वेशन हॅज एक्झॅक्टली 1 रिअल रूट्स. याला किती आला तुमच्याकडे 1 रिअल रूट. तर क्वेश्चन होता बघा, ज्यावेळेस एक्झॅक्टली 1 रिअल रूट कधी इफ n इज ऑड असेल आणि एक्झॅक्टली 2 रिअल रूट्स किती इफ n इज इव्हन नंबर. चला आपण एक्सरसाइजचा क्वेश्चन बघूया. मी तुमच्या एक्सरसाइजचा क्वेश्चन सॉल्व्ह करून दिलेला आहे, तुम्ही फक्त बघू शकता स्क्रीनवर. एक क्वेश्चन घेतो मी. तर बघा फाइंड द लिस्ट पॉसिबल नंबर ऑफ कॉम्प्लेक्स रूट. किती कॉम्प्लेक्स रूट्स असतील म्हणजे नॉन रिअल रूट्स असतील. तर पहिला क्वेश्चन घेतला मी x⁻11 -x⁻6 + 4x⁻5 - 5 = 0. तर पॉझिटिव्ह रूटला क्वेश्चन मध्ये डायरेक्ट बघायचं की प्लस नंतर मायनस किती वेळेस आहे, मायनस नंतर प्लस किती वेळेस. बघा पहिला प्लस आहे, प्लस घेतला, दुसरा मायनस, दुसरा मायनस, तिसरा प्लस प्लस मायनस. आता अल्टरनेट बघूया. प्लस नंतर मायनस आला एक वेळेस, मायनस इंटू प्लस आला 2 झाला आणि प्लस इंटू मायनस झाला 3 वेळेस. म्हणजे तुमच्याकडे
साइन चेंजेस किती वेळ झाले? 3 वेळ झाले. तर पॉझिटिव्ह रूट्स किती झाले तुमच्याकडे? 3. ओके, आता निगेटिव्ह रूट्स पाहूया. तर निगेटिव्ह रूट साठी आपण काय करतो? f ऑफ मायनस एक्स करतो. मग बघा इथं किती मायनस एक्स रेस टू 11 नंतर मायनस एक्स रेस टू 6 प्लस 4 इंटू मायनस एक्स रेस टू 5 आणि मायनस 5 इक्वल टू 0. चला सॉल्व्ह करू याला. बघा मायनस एक्स ची पॉवर ऑड आहे तर आन्सर काय येईल तुमच्याकडे? मायनस एक्स रेस टू 11. परत मायनस ची पॉवर इव्हन आहे, 6 म्हणजे इव्हन, तर आन्सर काय येईल? पॉझिटिव्ह, म्हणजे मायनस एक्स रेस टू 6. परत 4 इंटू, आता बघा मायनस ची पॉवर काय आहे तुमच्याकडे? 5 म्हणजे काय तुमच्याकडे? ऑड, तर आन्सर यायला पाहिजे. आता बघा मायनस 4 एक्स रेस टू 5 आणि हा मायनस 5. बघा साइन तुमच्याकडे कोण? हा मायनस साइन, हा मायनस साइन, हा पण तुमच्याकडे कोण आहे? मायनस साइन, हा पण मायनस साइन. एकही चेंज झाला का तुमच्याकडे? सगळे निगेटिव्ह रूट्स आहेत. तर मायनस नंतर प्लस नाही आला, प्लस नंतर मायनस नाही आला, त्याच्याकडे एकही निगेटिव्ह रूट्स नाही. नो साइन चेंजेस म्हणजे नो निगेटिव्ह रूट्स, एकही निगेटिव्ह रूट्स नाही. तर टोटल रूट्स किती होते तुमच्याकडे? टोटल रूट्स होते, टोटल रूट्स किती तुमच्याकडे? 11. कारण डिग्री किती आहे? 11 रूट्स. तर आपल्याकडे पॉझिटिव्ह रूट्स किती आले? 3 आणि निगेटिव्ह रूट्स किती आले? 0. तर दोघांचे मिळून बघा मॅक्सिमम रिअल रूट्स किती आले तुमच्याकडे? 3. कारण पॉझिटिव्ह 3 आले, निगेटिव्ह 0 आला, तर टोटल किती आले तुमच्याकडे? 3. तर आपल्याला नॉन रिअल रूट्स काढायचे, तर टोटल 11 मधून रिअल रूट्स काढले तर किती आले तुमच्याकडे? 8 कॉम्प्लेक्स रूट्स आले. ओके, पुढच्या क्वेश्चनला पण सेम करायचं आहे. तर बघा पॉझिटिव्ह, पहिला पॉझिटिव्ह, दुसरा निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह. ओके, तर अल्टरनेट साइन करूया. प्लस नंतर मायनस, मायनस नंतर प्लस, प्लस नंतर मायनस, मायनस नंतर किती वेळ झाला? 4 वेळेस. किती साइन चेंज झाले? 4. सिमिलरली बघा ज्यावेळेस आपण पॉझिटिव्ह रूट्स काढतो त्यावेळेस क्वेश्चन मध्ये ऍज इट इज काही चेंज नाही करायचं. ज्यावेळेस निगेटिव्ह रूट्स करतो त्यावेळेस एक्स रिप्लेस करायचा मायनस एक्स ने. बघा एक्स रिप्लेस केला मायनस एक्स ने, तर तुमच्याकडे काय आला? प्लस 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 प्लस, सगळे पॉझिटिव्ह आले, साइन चेंज नाही झाला. याचा मिनिंग काय झालं? नो निगेटिव्ह रूट्स. नो निगेटिव्ह रूट्स, तर टोटल डिग्री किती आहे? 8 रूट्स आहे तुम्हाला. त्याच्यातले तुम्हाला पॉझिटिव्ह रूट्स किती? 4 आणि निगेटिव्ह रूट्स किती आहे? 0. तर टोटल रूट्स किती झाले तुमच्याकडे? 4. तर टोटल बघा नॉन रिअल रूट्स काढायचे, टोटल मधून रिअल रूट्स काढले तर किती आले तुमच्याकडे? 4 रूट्स आले. पुढचा क्वेश्चन आहे तुमच्याकडे बघा एक्स रेस टू 6 मायनस 2x स्क्वेअर प्लस 7. बघा पहिला तुमच्याकडे पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे आणि पॉझिटिव्ह. अल्टरनेट साइन बघा, पहिला पॉझिटिव्ह नंतर निगेटिव्ह आला 1 झाला, निगेटिव्ह नंतर पॉझिटिव्ह आला 2 झाले. तर तुमच्याकडे साइन किती वेळेस झाला चेंज? 2 वेळेस. तर पॉझिटिव्ह रूट्स केले आला 2. निगेटिव्ह रूट्स काढायचे आपल्याला, तर एक्स रिप्लेस बाय मायनस एक्स करायचा. तर बघा मायनस एक्स रेस टू 6 नंतर मायनस 2 इंटू मायनस एक्स रेस स्क्वेअर आणि प्लस 7 इक्वल टू 0. जर याला सॉल्व्ह केला याची पॉवर एक्स रेस टू 6. हा बघा मायनस एक्स रेस टू 2 म्हणजे किती? पॉझिटिव्ह 2x स्क्वेअर आणि प्लस 7 किती आला? प्लस प्लस मायनस आणि प्लस. प्लस सेम किती? अल्टरनेट साइन किती वेळेस आहे? प्लस नंतर मायनस एकदा आणि मायनस नंतर प्लस 2दा. तर निगेटिव्ह रूट्स पण किती आले तुमच्याकडे? 2दा चेंज झालं साइन, म्हणून 2 निगेटिव्ह रूट्स. तर टोटल डिग्री किती आहे? 6. तर बघा पॉझिटिव्ह रूट्स 2 आले, निगेटिव्ह रूट्स 2 आले, टोटल झाले तुमच्याकडे रिअल रूट्स किती? 4. तर टोटल मधून आपल्याला बघा 6 मधून 4 गेले, किती राहिले तुमच्याकडे? रिअल रूट्स 2 आले. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही एक क्वेश्चन घेतला होता मी एक्स रेस टू 5 मायनस 2x स्क्वेअर प्लस 3x प्लस k. तर k ची व्हॅल्यू बघा एकदा पॉझिटिव्ह घ्यायची, k ची व्हॅल्यू एकदा निगेटिव्ह घ्यायची आणि एकदा k ची व्हॅल्यू 0 आहे. आपण जो मागचा क्वेश्चन केला तसंच करा सेम, आणि याचं तिन्ही कंडिशनला तुम्हाला कॉम्प्लेक्स रूट म्हणजे नॉन रिअल रूट्स काढायचं आहे. ओके, पुढचा क्वेश्चन आहे बघा थर्ड क्वेश्चन काय आहे तुमच्याकडे? एक्स रेस टू 20 मायनस 20 इक्वल टू 0 हॅज एक्झॅक्टली 2 रिअल रूट्स. तर ते दोन रिअल रूट्स काढायचे. तर बघा पहिला पॉझिटिव्ह काढूया, पहिला प्लस आहे, हा मायनस. प्लस नंतर मायनस एकदा आला, याचा मिनिंग आला एकदा चेंज झाला साइन, तर एकदा साइन झाला. तर पॉझिटिव्ह रिअल रूट्स किती आले तुमच्याकडं? 1. आता निगेटिव्ह बघूया काय तुमच्याकडं? मायनस एक्स रेस टू 20 मायनस 20 इक्वल टू 0. तर मायनस ची पॉवर पण इव्हन आहे, मायनस ची पॉवर इव्हन असल्यामुळे पण काय झालं? पॉझिटिव्ह आन्सर दिस इक्वल टू 20. प्लस सेम तुमच्याकडे अल्टरनेट साइन खाला, एकदा प्लस आणि एकदा मायनस आला दिस. मग एकदा साइन चेंज झाला म्हणजे एक पॉझिटिव्ह रूट्स, निगेटिव्ह साठी एकदा चेंज झाला साइन म्हणजे निगेटिव्ह रूट्स 1, दोन्ही मिळून पॉझिटिव्ह 1 निगेटिव्ह 1, दोन्ही मिळून किती झाले तुमच्याकडे? 2 झाले. तर टोटल रिअल रूट्स इक्वल टू 1 प्लस 1 इक्वल टू किती? 2. तर आपल्याला एक्झॅक्टली 2 रिअल रूट्स काढायचं होतं. तर तुमच्याकडे किती झाले? एक्झॅक्टली 2 रिअल रूट्स. नॉन रिअल रूट्स किती असते तुमच्याकडे? टोटल 20 आहे, त्याच्यामधून 2 रिअल रूट गेले. तर नॉन रिअल रूट्स किती येईल तुमच्याकडे? 18 नॉन रिअल रूट्स. अशा पद्धतीने तुमच्याकडे हा डिस्क्राइब रूल्स, पॉझिटिव्ह रूट्स किती भेटू शकतात, निगेटिव्ह रूट्स किती भेटू शकतात, त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवला आहे. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया
लिमिट ऑफ द रूट्स ऑफ इक्वेशन, सुपिरियर लिमिट ऑफ पॉझिटिव्ह रूट्स, इन्फिरियर लिमिट ऑफ पॉझिटिव्ह रूट्स, सुपिरियर लिमिट ऑफ निगेटिव्ह रूट्स आणि इन्फिरियर लिमिट ऑफ निगेटिव्ह रूट्स. हे नेक्स्ट लेक्चर जो आहे तुमच्याकडे लेक्चर नंबर 9 ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहूया. ठीक आहे, थँक्यू सो मच. भेटूया पुढच्या लेक्चर मध्ये.